एकीकडे गॅस टंचाईचं चित्र जिल्ह्यामध्ये निर्माण झालं असतानाच आज रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी रत्नागिरी शहरातील शांतादुर्गा गॅस एजन्सीला अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला। जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाला बुकिंग संदर्भात माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना दिली। त्याचबरोबर ग्राहकांचे येणारे फोन घेऊन त्यांना समाधानकारक उत्तरं द्यावीत, त्यांच्या शंकांचं निरसन करावं, त्याचबरोबर बुकिंगची यादी कमी करण्याबाबत नियोजन करावं, ग्राहकांना 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळाले पाहिजेत अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। मनोज जिंदाल, जिल्हाधिकारी रत्नागिरी। या शांतादुर्गा या ठिकाणी हे आपलं जे HPCLच्या एजन्सी आहे, गॅस एजन्सी, तिथे पाहणी करायला, इन्स्पेक्शन करायला आलो होतो। इथे मला काही सर्वसामान्य नागरिक पण मिळाले जे काही दिवसापासून आपले जिल्ह्यामध्ये जे थोडा अफवा पसरतोय रिगार्डिंग गॅस, घरगुती गॅस सप्लायच्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासा पॅनिक निर्माण झाला होता। त्यासाठी मी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी इथे आलो होतो आणि मी त्यांना सर्वांना हे आश्वासन दिलं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली पद्धतीने शासन आपल्याला गॅस पुरवठा देतो आहे। घरगुती गॅस कनेक्शनमध्ये कुठलाही प्रकारच्या 45 दिवसचं जे आपल्याला काही ठिकाणी सोशल मीडिया वगैरे याच्यामध्ये न्यूज भेटत असेल ते चुकीच्या न्यूज आहे। शासनाचे क्लिअर आपल्याला निर्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा, घरगुती गॅस पुरवठा त्यांना भेटला पाहिजे। त्या हिशोबाने आम्ही आपल्या वरिष्ठांना पण सांगितलं आहे, त्यांच्याकडनं आम्ही जे आमच्याकडे जे माहिती आहे ते पण आपण सगळे गॅस एजन्सीजला दिली आहे की 25 दिवसामध्ये सर्व रत्नागिरीचे आपले नागरिकांना तुम्ही गॅसचे पुरवठा करावे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर कोणत्याही नागरिकांना प्रॉब्लेम येत असेल तो गॅस एजन्सीचा एक व्हॉट्सॲप नंबर आहे, ते व्हॉट्सॲप नंबर आम्ही सगळे मीडिया बंधू यांच्यासोबत शेअर करतो। ते व्हॉट्सॲप नंबरवर त्यांनी बुकिंगसाठी रिक्वेस्ट केलं तर त्यांना बुकिंग पण मिळणार। आणि त्याचबरोबर 11 फरवरीपासून म्हणजे 11 फरवरीच्या आधी ज्यांनी बुकिंग केले असेल त्यांना 25 दिवसामध्ये मिळेल, म्हणजे 11 + 25 26 त्या हिशोबाने पुढे जे काही बुकिंग येत असेल ते 25 दिवसामध्ये तुम्हाला मिळणार। याच्या मी आपल्याला सर्वांना आश्वासन देतो आणि काही अडचण असेल ते हेल्पलाईन नंबर पण आहे आपला, त्याच्यावर तुम्ही कॉल करून आम्हाला माहिती देऊ शकता किंवा हे जे व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यावर आपण बुकिंग करू शकतो। संभ्रम निर्माण होतोय। हा जे 45 दिवसाचा इश्यू आहे की ऑनलाईन सिस्टममध्ये त्यांच्या 45 दिवस दिसतोय, हे बरोबर आहे तुमची माहिती। आम्ही त्यांना ही सूचना दिली आहे की तुम्ही या पर्टिक्युलर जे टेक्निकल ग्लिच आहे याला व्यवस्थित करावे, पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये व्यवस्थित करावे, कारण बाकी जे एजन्सीज आहे IOCL, BPCL ते 25 दिवसामध्ये गॅस पुरवठा देतोय। तो ही सूचना आम्ही यांना पण दिली आहे। हे मोठी एजन्सी असल्यामुळे हे महत्त्वाच्या टेक्निकल जे ग्लिच आहे त्याने दूर करायचं आहे त्याच्या, आणि मला विश्वास आहे की पुढचे 2 ते 3 दिवसामध्ये हे पण इश्यू सॉर्ट होऊन जाईल। नाही, याच्यामध्ये जे कमर्शियल गॅस युसेज आहे, जे व्यावसायिक तुम्ही म्हणतात, त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदी झाली नाही आहे। त्याच्यामध्ये जे मागच्या त्यांच्या काही दिवसाचा ॲव्हरेज असतो, फॉर एक्झाम्पल मागचे 6 महिन्यामध्ये ते किती गॅस यूज वापरत होतो त्याच्या ॲव्हरेज काढून त्याच्यात काही कपात शासनाने लावलेली आहे। तो त्याच्यामध्ये थोडासा आता लगेच युद्धाची जे परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये थोडासा गॅप येतोय, परंतु काही दिवसामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की शासन कमर्शियल गॅसबद्दल पण पॉझिटिव्ह पुढे पाऊल घेणार। तो त्याच्यामध्ये कोणाला काही पॅनिक व्हायची गरज नाही आहे। थोडे दिवस आपल्याला याच्यामध्ये काम करून पुढे जे काही शासनाद्वारे जे पुढे इन्स्ट्रक्शन्स येणार त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहे।